तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपवरती घणाघाती टीका केली आणि त्यांच्याच लोकांनी संविधान बदलण्याचं सांगितलं होतं। त्यांनी हा नरेटिव्ह सेट केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तर दुसरीकडे 2014 पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कोणी सेट केलं असा हल्लाबोल त्यांनी केला। नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं, परंतु त्यांना ते समजलं नसल्याचा टोला ठाकरेंनी लगावला। तर उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांनी भाजप मुक्त राम करून दाखवला असा खोचक टोला लगावला। यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नरेटिव्ह होतं? मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले। हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती। तर आता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं। असं वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे। ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे। आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागले की नाही जागले? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही। मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागले आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे। तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे। म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे।